2019 ते 2023 या काळात विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं महाविकास आघाडी विरोधात मोर्चे, निदर्शनं अशी आंदोलनं केली होती। त्याबाबत न्यायालयात 4 दावे दाखल झाले होते। 27 जानेवारी रोजी या दाव्यांचा निकाल लागला। त्यातून माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, विराज चिखलीकर यांच्यासह 5 कार्यकर्त्यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली। त्यानंतर भाजपच्या वतीनं सरकारच्या विरोधात काही आंदोलनं झाली होती। 2022 साली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं। त्यावेळी भाजपच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शनं केली होती। त्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता। जमावबंदी कायदा डावलून कोविडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही आंदोलन केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांवर केला होता। या खटल्यातील माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, विराज चिखलीकर, सुनील पाटील, रोहित कारंडे, अमित शिंदे यांची न्यायालयानं मुक्तता केली आहे। भाजप कायदा आघाडीचे ॲडव्होकेट परवेज पठाण, ॲडव्होकेट श्रीकांत कांबळे यांनी भाजपच्या वतीनं या दाव्यात काम पाहिलंय।